नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे वटपौर्णिमा. सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. तर छान असं मी आज तयार होणार आहे, वडाला जाणार आहे. आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. छान असा मी मेकअप करणार आहे आणि छान आता सध्या माझी हेअरस्टाईल वगैरे झाली आहे. आराध्या असल्यामुळे थोडं थोडं एक आवरून घेते. आता छान मी असं साडी वगैरे घालते आणि मग तुम्हाला दाखवते. भेटूया आपण नंतर. अशी तयार झाली आहे मी छान अशी. कसं वाटते माझा मेकअप? अशी येलो कलर विथ पिंक कलरची साडी घातली मी. अशी छान असे गजरे लावलेत. छान अशा हिरव्या पिंक कलरच्या बांगड्या घातल्यात. कसं वाटते लुक? अय्यो, आमच्या आराध्याने किती छान लुक केलाय. आराध्या आमची नऊवारी साडी नेसली आहे ना. तुझी फ्रेंड पण नेसणार आहे ना नऊवारी साडी. नवीन नवीन नऊवारी साडी नेसली आमच्या आराध्या. बघू आराध्या. वाव, छान. कुठं जायचं आता आपल्याला? देव बाप्पाला ना. चला चला. तयार केले असं देवपूजेचं ताट. दोरा घेतलाय, तांदूळ घेतले, फुलं घेतलेत, पंचपाळ घेतले, पीस घेतलाय ओटी भरण्यासाठी, आंबे घेतलेत, पाणी घेतलंय, गजरा घेतलाय, ओटीचं साहित्य घेतलंय, छान असे धूप घेतली, विड्याची पानं, रुपयाचं नाणं, हळकुंड, खोबरं, सुपारी हे सगळं घेतलंय. हे देवाचं वस्त्र घेतलंय. असं हे ताट तयार केलंय. छान असं देवाला वेणी घेतली आहे, तांदूळ घेतलेत, गहू घेतलेत. हे असं ताट तयार केलंय. फुले वगैरे घेतलेत. पूजेला लागणारं सगळं साहित्य आणि ताट असं तयार केलंय मी. छान असं ताट तयार झालंय. सगळं घेतलंय. आता सगळ्या बायकांबरोबर वडाला जायचं, छान अशी पूजा करायची. तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटेल. खूप छान व्हिडिओ होईल. व्हिडिओ नक्की पहा. चला तुम्हाला मी गेल्यानंतर दाखवते. छान अशी पूजेची सगळी तयारी झाली आहे. मी पण रेडी झाली. आता मी, आराध्या आणि आम्ही सगळेजण मिळून आम्ही वडाला जाणार आहोत. आराध्याला घातलेली नऊवारी साडी तर तिला काही थोडीशी मोठी होत होती, म्हणून थोडीशी ती त्रास देत होती. पण तिलाच पाहिजे होती नऊवारी साडी घालायला आणि माझ्यासारखा तिला मेकअप करायचा होता, म्हणून तिने अशी नवीन नवीन साडी आणायला सांगितलेली आणि माझ्यासारखा सेम तिला मेकअप करायचा होता. आणि म्हणतही होती, मलाही मम्मा ताट करून दे. हा, छान पूजा करायची. आपण ते आजी ते आपण सगळी संगत जायचंय का नाही? कडव घ्यायचं आराध्याला. आम्ही सगळ्या बायका मिळून वडाच्या झाडापाशी पोचलो. आमच्या घरा शेजारीच वडाचं झाड आहे. तिथं गेल्यानंतर छान अशी मी पूजा केली. छान असं गणपती, सर्वप्रथम मी गणपतीची पूजा केली. सुपारी मांडून छान असं सगळी पूजा वगैरे केली आणि छान असा आशीर्वादही मागितला आणि दोरा बांधून मी माझे 7 फेरे चालू केले. 7 जन्मी आपल्याला हाच पती मिळावा म्हणून छान अशी मी पूजा केली आणि सगळ्या बायकाही छान पूजा करत होत्या. मी माझी पूजा केली.
प्रत्येक जणीने छान अशी वडाची पूजा केली, सगळ्यांचे फेरे वगैरे मारून झाले. आम्ही थोडेसे फोटो व्हिडिओ काढले आणि सगळ्यांना हळदी कुंकू लावून आम्ही ओटी भरायचा कार्यक्रम केला. वडाच्या पौर्णिमे दिवशी छान असा ओटीमध्ये गहू आंबा देऊन सगळ्यांची ओटी भरतात आणि सगळ्यांना हळदी कुंकू लावून सगळ्यांनी रोखाने वगैरे म्हणतात. तर खूप साऱ्या बायका जमलेल्या आणि एका छोट्या मुलीकडे मी मोबाईल व्हिडिओ काढायला दिल्यामुळे थोडासा तिने म्हणजे असं वाकडा तिकडा व्हिडिओ काढलाय, पण बऱ्यापैकी चांगला आहे. तर मी सगळ्या बायकांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि सगळ्यांची ओटी भरली. आराध्याला एका बाजूला बसवलेलं आणि आमच्या सगळ्यांचा कालवा चाललेला. छान असं सगळ्यांनी मिळून हळदी कुंकू आणि सगळ्यांची ओटी भरून छान असे म्हाताऱ्या बायकांनी खूप सुंदर सुंदर रोखाने घेतले. माझ्या व्हिडिओमध्ये काही ते जास्त आले नाहीत, छोट्या मुलीने व्हिडिओ काढल्यामुळे ते काही जास्त व्यवस्थितच आले नाही, म्हणून मी सगळी पूजा आवरल्यानंतर छान असं आम्ही सगळ्या बायकांनी छान छान व्हिडिओज काढले. छान असं म्हणजे पूजा वगैरे आवरलेली, पण व्हिडिओसाठी आम्ही सगळ्याजणी असे सगळे मिळून फोटो वडाला परत फेरे वगैरे मारून छान असे व्हिडिओ काढले. हौस असते एक फोटो व्हिडिओ वेगवेगळे, प्रत्येकाचे वेगवेगळे, म्हणून आम्ही सगळ्या बायकांनी छान छान व्हिडिओ काढले. सगळ्यांना शौक असतो फोटोचा, तसाही आम्हालाही खूप 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 फोटो काढायला आवडतात. छान असा मम्मासारखा मेकअप करायला आवडतो आणि मी आणि आराध्याने सुंदर फोटो काढले आणि बायकांबरोबरही मी छान असे फोटो काढले. कधीतरी पाहायला खूप छान वाटतं म्हणून प्रत्येक बायकांबरोबर मी फोटो काढले आणि आपल्याला नंतर पाहण्यासाठी आपला मेकअप वगैरे असे सगळ्यांनी आपापल्या मोबाईलमध्ये असे फोटो काढत होते. सगळ्या बायकांबरोबर फोटो काढले आणि खूप एन्जॉय केला. आराध्या खूप कंटाळवाणी झाली होती, कधी घरी जायला असं तिला झालं होतं. मेकअप करायलाही दम नसतो आणि तो उतरवायलाही दम नसतो, असं तिने केलं. खूप वेळची म्हणत मम्मा घरी चल, मम्मा घरी चल, तरी नाचून सगळ्या बायकांबरोबर छान छान फोटो काढले आणि सगळं आवरल्यानंतर आम्ही आमच्या घरी गेलो आणि घरी गेल्यानंतरही मी आणि आराध्याने सुंदर सुंदर फोटो काढले. कसा वाटला माझा वटपौर्णिमेचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन